उत्तर प्रदेशातल्या हाथरस मधल्या दुर्घटनेला 4 दिवस लोटल्यानंतर स्वयंघोषित बाबा माध्यमांसमोर आला। त्याचबरोबर चेंगराचेंगरीवेळी काय घडलं त्याचाही एक व्हिडिओ व्हायरल होतोय, पाहूया। एकशे 21 अनुयायी चिरडून मेल्यानंतर त्यांचा तथाकथित बाबा माध्यमांसमोर अवतरलाय। आणि दुसरीकडे हाथरसमध्ये बाबाच्या पायाची धूळ माथी लावण्यासाठी जी चेंगराचेंगरी घडली त्याचाही व्हिडिओ समोर आलाय। सुदर्शन चक्राप्रमाणे आपण चक्र हाती धारण करतो, आपण विनाश घडवू शकतो असा दावा करणाऱ्या बाबाला त्याच्या सत्संगात 121 लोक जीवाला मुकतील याचाच थांगपत्ता नव्हता। आता दुर्घटनेनंतर चेंगराचेंगरी घडवणाऱ्यांना सोडला जाणार नाही असा दावा भोले बाबा करतोय। बहुत ही व्यथित हैं। प्रभु हमें बस संगत को इस दुख की घड़ी से उबरने की शक्ति दें एवं प्रशासन पर भरोसा बनाए रखें। हमें विश्वास है जो भी उपद्रवकारी हैं वो बख्शे नहीं जाएंगे। वास्तविक आपल्या पायाची धूळ माथी लावल्यानं रोग बरे होतील, आपल्या आश्रमातल्या हाफशाचं पाणी प्यायल्यास समस्या मिटतील असा दावा स्वतःच बाबा करत असल्याचंही स्थानिक लोक म्हणतायत। बाबा चालायचा आणि त्याच्या पायाची धूळ त्याचे अनुयायी डोक्याला लावायचे। दुर्घटनेच्या दिवशी बाबाच्याच या दाव्याला लोक बळी पडून 121 लोकांचा जीव गेलाय। हा स्वयंघोषित बोले बाबा आता सांत्वन व्यक्त करतोय। मात्र 4 दिवस तो कुठे होता? पोलीस शोधाशोध करत असताना समोर का आला नाही? त्याचे सेवेकरी फरार का झाले? याचं उत्तर बाबानं दिलेलं नाही। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।